सतीशला मागच्या महिन्यात प्रमोशन मिळून तो आता पुणे पाटबंधारे विभागात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रुजू झाला होता. त्यामुळे त्याची बायको वर्षा, तिची बहीण मेव्हणे विद्या व विकास, त्याप्रमाणे सतीशची बहीण मेव्हणे श्वेता व रोहित पार्टीसाठी सारखा लकडा लावत होते. खूप दिवस झाले कुठे एकत्र ट्रिपला गेलो नाही. त्यानिमित्त ट्रिपही होईल, पण सतीशला कामातून वेळ मिळत नव्हता. पण आज अचानक योग जुळून आला. त्याला ऑफिस इन्स्पेक्शनसाठी कोल्हापूरला जायचे होते. काम 1 दिवसाचे होते आणि त्याला लागून शनिवार, रविवार आणि सोमवारी सार्वजनिक सरकारी सुट्टी जोडून आली होती. सतीशला एकदम आठवले. 5 वर्षापूर्वी कोल्हापूरपासून साधारण 60-70 किलोमीटरवर सहारणपाडा एक लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाहण्यासाठी ते गेला होता. तिथून पुढचे 80 किलोमीटरवर रतनगड म्हणून बऱ्यापैकी हिल स्टेशन आहे. सतीशने ही कल्पना वर्षाला त्याचप्रमाणे दोन्ही कुटुंबाला सांगितली आणि सर्वजण एकदम खुश होऊन त्यांनी संमती दिली होती. शुक्रवारी कोल्हापूरला देवीचे दर्शन घेऊन लगेच सारणपाडा गेस्ट हाऊसवर मुक्काम ठरला. सप्टेंबर महिना असल्याने धरण पूर्ण भरले होते, त्यामुळे मासे खाणाऱ्याची एकदम चंगळ होती. रविवारी सकाळी रतनगडसाठी निघायचे असा सर्व प्लॅन पक्का ठरला. सर्वांची बच्चे कंपनी तर आनंदाने नुसती नाचत होती. शुक्रवारी सकाळी 6 वाजता 2 गाड्यातून ही सर्व मंडळी निघाली. प्रत्येक 2 मुले, ह्याप्रमाणे 6 मुलांसह विकास एक गाडी चालवत होता, तर दुसरी गाडी वर्ष, विद्या, श्वेता, रोहितसह सतीश स्वतः चालवत होता. सतीश दुपारी कोल्हापूरला पोहोचल्यावर डायरेक्ट ऑफिसमध्ये गेला व यांना देवदर्शन करून पूर्ण स्टोरी माझ्या YouTube चॅनलवर